पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला वोट जिहाद विरुद्ध वोट यज्ञ असं स्वरूप देण्याचा प्रयत्न भाजपने केलाय। विरोधक वोट जिहाद करतायत, त्यामुळे सत्ताधारी वोट यज्ञ करणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली। उद्धव ठाकरेंबाबत मुस्लिमांची सहानुभूती वाढल्याने भाजपने कट्टर हिंदू मतांसाठी वोट यज्ञाची नवी संकल्पना आणली। महाराष्ट्रात वोट जिहाद विरुद्ध वोट यज्ञ, मवियावर वोट जिहादचा महायुतीचा आरोप, वोट यज्ञाची फडणवीसांची घोषणा। महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात वोट जिहाद विरुद्ध वोट यज्ञ अशी लढाई सुरू झाली आहे। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर वोट जिहादचा आरोप केला होता। काँग्रेस आणि इंडिया आघाडी मुस्लिमांचं लांगुल चालन करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। नरेंद्र मोदींना विरोधकांनी वोट जिहाद सुरू केल्याचाही आरोप केला होता। हक्काचं आरक्षण मुस्लिमांना देण्याच्या मोबदल्यात मतं गोळा केली जात असल्याचं मोदी म्हणाले होते। मुसलमान वोट देता है, मुसलमान को दो। जिनसे ये वोट जिहाद करवाने की बात कर रहे हैं, इंडी अगाड़ी में एक भी व्यक्ति ने, एक भी नेता ने इसका विरोध करते किसी को सुना है क्या? विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळले। जनतेला सांगण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे काहीही नसल्यानं असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तरीही सत्ताधाऱ्यांचा वोट जिहादचा आरोप कायम आहे। विरोधक जर वोट जिहाद करत असतील तर सत्ताधारीही वोट यज्ञ करणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली। इस देश के अंदर अगर फतवे निकालकर कोई चुनाव लड़ेगा तो उसने समझ लेना चाहिए, अगर आप वोट का जिहाद कर सकते हैं तो हम भी वोट का यज्ञ कर सकते हैं। विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक धर्माच्या मुद्द्यावर आली आहे, त्यामुळे यावेळची निवडणूक किती चुरशीची झाली आहे हे अधोरेखित झालंय। अभिजित हिरे, लोकशाही मराठी, भिवंडी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।